जनसुरक्षा विधेयक रद्द करा या मागणीला घेऊन आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन। महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा म्हणजे अघोषित आणीबाणी आहे। या कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार आहे। इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या वेळी जी चूक केली तीच गोष्ट भाजपाने कायद्याच्या रूपात आणून अघोषित आणीबाणी लादली आहे। या विरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले। या विधेयकाला विरोध करत आज शेगाव तहसीलदार यांना वंचित बहुजन आघाडी शेगाव तालुका व शहर यांच्या वतीने निवेदन दिले। यावेळी तालुका अध्यक्ष दादाराव अंभोरे, वंचितचे नेते राजाभाऊ भोजने, विठ्ठलराव पाटील, शंकरराव पहुरकर, बाळूभाऊ सुलतान, महिला आघाडीच्या ससानेताई, दिलीप गवई यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दोन आहेत साहेब, एक ते अक्कलकोटचा एक दिनांक 9/7/2025 रोजी महायुतीच्या सरकारनं महाराष्ट्र विधानसभेमध्ये राष्ट्रीय जनसुरक्षा कायदा ह्या विधेयकाला मंजुरात दिली असून हा कायदा हा जनता विरोधी असून या कायद्याच्या निषेधार्थ आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार या कायद्याचा निषेध करत असून हा कायदा त्वरित रद्द करावा व त्याचप्रमाणे अक्कलकोट येथे झालेल्या संभाजी ब्रिगेडचे प्रांतीय अध्यक्ष सन्माननीय प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर जो प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्याचा आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी शेगाव तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करीत आहोत। आज काय केलं तुम्ही? आज आम्ही निवेदन देणार आहोत आम्ही साहेबांना, बाळासाहेब आंबेडकर